शिक्षण आहे ते थांबवण्यात आलेलं आहे, काय सांगाल? कारवाई मोठी करण्यात आलेली आहे. मला वाटतं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल, जर त्या ठिकाणी IAS अधिकारी असला आणि जर चुकीचं किंवा बोगस गोष्टींच्या आधारे काही घडलं असेल तर कठोर कारवाई करू शकतं हे दाखवून दिलंय. कुणालाही पाठीशी त्या ठिकाणी घालत नाही हे विरोधकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. काही लोक IAS IPSच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी चुकीच्या मार्गानं वसुली करणाऱ्या प्रवृत्ती आणि दुसऱ्या बाजूला ही गोष्ट समोर आल्यावर तातडीनं संबंधित यंत्रणांना त्या ठिकाणी कारवाईस भाग पाडणं हा फरक या ठिकाणी या सरकारमधला आणि गत सरकारमधला दिसतो. गोष्टी ज्या आहेत या निवडीमध्ये त्या दिसून आलेल्या आहेत त्या गैरप्रकार झालेला आहे. म्हणजे त्यांचं प्रमाणपत्र सादरीकरण असेल किंवा त्यांनी चेंबर बळकावणं असेल तर या सर्व पडद्यामागे घडलेल्या गोष्टींमध्ये त्यांना मदत करणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई होईल का? कारण प्रमाणपत्रच बोगस निघालेलं आहे. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. केवळ त्यांच्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही, तर त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी करण्यास जिथे जिथे ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे. आणि या विषयाच्या मुळाशी जाऊन या पवित्र अशा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी या प्रवृत्ती जर असतील तर त्या शोधल्या पाहिजेत आणि मुळासकट नष्ट केल्या पाहिजेत. या अगोदर अशा पद्धतीचे कधीच झालं नव्हतं, ते आता प्रथमच असं होताना पाहायला मिळते. हे खरं म्हणजे शोकांतिक आहे, गंभीर गोष्ट आहे. UPSC MPSC अशा प्रकारच्या परीक्षा या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. जे समाजाला दिशा देणारे, विकासाच्या कामात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या अथॉरिटी म्हणून हे MPSC UPSC अधिकारी बसत असतात. आणि जर त्यांच्याच शिक्षणाच्या गोष्टींवर जर आज त्या ठिकाणी अशा प्रकारचा अविश्वास निर्माण होत असेल तर मला वाटतं ते अत्यंत गंभीर आहे, चिंताजनक आहे. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना थाराच देता कामा नये आणि त्याच्यामुळे कारवाई तर केले, कठोर कारवाई केली आणि असे अस्थानितले निखारे MPSC UPSC मध्ये कोण आहेत याचाही शोध घेण्याची आवश्यकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.